सुरुवातीला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि त्या ठिकाणी त्या शेतातून देवीला जो पहिला हळकुंड असतो मानाचा तो आपण आणायला जाणार आहोत। उद्या धुलीवंदनाचा कार्यक्रम आहे। त्या धुलीवंदनामध्ये जे आई सोमजादेवीचे भाऊ भैरवनाथ आणि कुसुमादेवी आणि काळेश्री या बहिणी या सगळ्या जणी एकत्र भेटतात। अतिशय उत्तम प्रकारचा असा हा सण या श्रीवर्धनमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा होतो। नमस्कार मंडळी, कशा सर्वजण। मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज मोठी होळी आहे, होळी लागणार आहे आणि प्रथम सर्वांना आपला जीवन परिवारातर्फे होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण आलेलो आहोत आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीच्या मंदिरामध्ये आणि आज आपल्या या पटांगणामध्ये होळीकोत्सव साजरा होणार आहे। पण आपल्याला गेल्या वर्षी सुद्धा एक व्हिडिओ पाहायला मिळाला की होळी लागताना जो पहिला हळकुंडाचा मान असतो तो आपण पाहिला होता व्हिडिओमध्ये आणि हळकुंड आणायला आता आपण जाणार आहोत। सगळे जण आपल्याला पाहायला मिळतात, या ठिकाणी तयार होत आहेत आणि पहिला मानाचा हळकुंड आपण आणायला जाणार आहोत। या ठिकाणी आपले मित्र योगेशजी तुरे जे मंदिर ट्रस्टीचे सदस्य आहेत, जे आपल्याला पाहायला मिळतात, मानकरी आहेत मंदिराचे तुरे म्हणून, त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं हे मंदिर आणि योगेशजी तुरे। योगेशजी नमस्कार। रामकृष्ण हरी। नमस्कार। रामकृष्ण हरी। आणि आज आपण मानाचा जो पहिला हळकुंड होळीला लागणार आहे तो आणायला जाणार आहोत, त्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती पाहिजे आपल्याकडनं। या ठिकाणी सुरुवातीला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण दरवर्षी पारंपरिक पद्धतीने ते होळी लावतो। सोमजादेवीची होळी जी असते आणि त्याचा जो पहिला मानाचा हळकुंड असतो तो या ठिकाणी एक जवळच असलेलं एक शेत आहे, जे देवस्थानचं शेत आहे आणि त्या ठिकाणी त्या शेतातून देवीला जो पहिला हळकुंड असतो मानाचा तो आपण आणायला जाणार आहोत। आणि तो आणल्यानंतर मग पूर्ण गावामध्ये फिरून जे काही मानकरी आहेत त्या मानकऱ्यांना आमंत्रण देणार आणि त्यांनासुद्धा आपण या होळीच्या सणासाठी सर्वांना बोलावणार आहोत। अशी ही पारंपरिक पद्धतीने आपण या ठिकाणी आपण होळी साजरी करतो। उद्या धुलीवंदनाचा कार्यक्रम आहे। त्या धुलीवंदनामध्ये जे आई सोमजादेवीचे भाऊ भैरवनाथ आणि कुसुमादेवी आणि काळेश्री या बहिणी या सगळ्या जणी एकत्र भेटतात। अतिशय उत्तम प्रकारचा असा हा सण या श्रीवर्धनमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा होतो। आपण सर्वांनी या सणाचा आनंद घ्यावा अशी विनंती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आणि अप्पाजी तुम्हाला पण होळीच्या आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतोय। आणि आपण आता ग्रामदेवतेचं दर्शन करणार आहोत आणि होळीचा हा पहिला हळकुंड आणायला जाणार आहोत आपण आपली ग्रामदेवता आई सोमजादेवी। आणि ही आपली ग्रामदेवता जी 4 सूत्रांनी या ठिकाणी वसलेली, शिव पार्वती नंदी वासुकी या 4 सूत्रांनी वसलेली आपली ग्रामदेवता आई सोमजादेवी। आणि आज होलिकोत्सव आणि होळीचा हा पहिला मान हळकुंडाचा आता आपण जाणार आहोत त्या ठिकाणी। चला तर तुम्ही सुद्धा आपला हा व्हिडिओ पुढे पुढे पाहत राहा आणि आपण कशा प्रकारे हा होळीचा हळकुंड आणतोय आणि यानंतर हळकुंड आणल्यानंतर जे मानकरी आहेत त्यांना आपण आमंत्रणाला जाणार आहोत ते सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे।
होळीला जो मानाचा जो पहिला हळकुंड जो लागला जातो तो जे मानकरी आहेत कोमनाक यांच्याकडून हा समुदाय ट्रस्टी कडून स्वीकारला जातोय, जो आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला मिळालं की आपण मंदिरातून निघालो. हा मानाचा पहिला जो हळकुंड जो होळीला लागतो तो घेण्यासाठी आपण समुदाय मंदिर ट्रस्टीचं हे जे शेत आहे त्या ठिकाणी आलो आणि जे मानकरी आहेत कोमनाक यांच्या हस्ते हा हळकुंड स्वीकारला गेला, जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि हा हळकुंड घेऊन आपण आता मंदिराच्या दिशेने आपण जाणार आहोत. चला, तुम्ही सुद्धा हा मानाचा हळकुंड नेताना आई समजादेवीच्या मंदिराकडे आता आम्ही परत प्रस्थान करतोय, जो आपल्याला पाहायला मिळतोय. आई समजादेवीची बहीण काळश्री माता हिचं हे मंदिर आहे या ठिकाणी, आणि या मंदिराच्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. आई काळश्री मातेचं आता आपल्याला छान असं दर्शन होत आहे. आई समजादेवीची बहीण काळश्री माता हिचं हे मंदिर, फार प्राचीन असं हे मंदिर होलिकोत्सवानिमित्ताने आज आपल्याला पाहायला मिळत आहे.
होळीचा हा मानाचा हळकुंड, पहिला जो हळकुंड होळीला लागला जाईल याची यथासांग पूजा वगैरे विधी होईल आणि त्याच्यानंतर हा श्रीवर्धनचा मध्यवर्ती ठिकाणी असलेला ग्रामदेवतेचा आई समजादेवीचा होळीचा उत्सव आपल्याला पाहायला मिळेल। आता आपण श्रीवर्धन येथील साळीवाडा या ठिकाणी आलेलो आहोत हा हळकुंड घेऊन आणि या ठिकाणी भाविकांकडनं यथासांग पूजा करताना या हळकुंडाची आपल्याला पाहायला मिळते। असे पारंपरिक उत्सव या श्रीवर्धन शहरामध्येच आपल्या गावामध्येच पाहायला मिळतात। आज पंचमीपासून जी होळीला सुरुवात झालेली आहे, शिमगोत्सव हा मोठ्या थाटामाटात पालखीच्याद्वारे खेळांच्याद्वारे आपल्याला विविध व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात। असे श्रीवर्धनचे पारंपरिक सण आपल्याला पाहायचे असतील तर आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे पाहत राहा। आई भवानीचा उदो, तरच आपली ग्रामदेवता आई समजादेवी आणि हिची होळी आज आपल्याला रात्री पाहायला मिळणार आहे। या होलिकोत्सवाचे सगळे व्हिडिओ आपल्याला आपला जीवनतर्फे पाहायला मिळतील। पुन्हा एकदा या ठिकाणी आपण या हळकुंडाची यथासांग पूजा करताना भाविकांकडनं पाहायला मिळते आपल्याला। संपूर्ण कोमनाक परिवार या ठिकाणी आपण पाहतोय की हा मानाचा जो हळकुंड आहे जो आपण समजाई देवीच्या मंदिर ट्रस्टीच्या शेतामधनं आणला आणि जे मानकरी आहेत सत्यजित दादा कोमनाक, हे कोमनाक परिवार या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी येऊन या ठिकाणी हळकुंडाची यथासांग पूजा करताना आपण या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला। संपूर्ण परिवार आपण पाहतोय जे कोणी मुंबई पुण्यामध्ये नोकरीनिमित्ताने असतात पण आज या होळीच्या दिवशी जरूर आवर्जून या ठिकाणी येतात आणि आपला हा मान जो ट्रस्टीने दिलेला आहे तो या ठिकाणी निभावताना आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण श्रीवर्धन शहरातले हे सगळे सदस्य आणि समजाई देवी ट्रस्टीचे सगळे सदस्य आपण पुन्हा एकदा पाहतोय। श्रीवर्धनचे विविध सण आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळतात। तसंच आपला जीवन या चॅनलतर्फे आपल्याला विविध सणांचा हा आनंदोत्सव घेता येतो। त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्ससुद्धा करा। आपल्या कमेंट्स जरुरीच्या आहेत की विविध सण आपण पाहतोय।